विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मधला तिसरा पाठ जो आहे उपयोजित इतिहास, या उपयोजित इतिहासामध्ये उपयोजन म्हणजे काय, इतिहासाचे उपयोजन कशाला म्हणतात आणि तंत्रज्ञानाचा इतिहास, तत्वज्ञानाचा इतिहास, इतिहासाविषयी गैरसमज काय आहेत लोकांच्या मनामध्ये आणि ऐतिहासिक साधनांचं जतन, इतिहासाची जी साधने आहेत त्यांचे जतन का करणं गरजेचं आहे, त्यासाठी काय उपाय आपल्याला शोधावे लागतील याचा अभ्यास या पाठामध्ये आपण करणार आहोत. तर पहिला मुद्दा जो आहे तर इतिहासाचे उपयोजन. आता इतिहासाचे उपयोजनाचा जर आपण विचार केला तर पहिला जो मुद्दा आहे की उपयोजन. आता उपयोजनामध्ये एखादा विषय असेल, तो विषय इतर कोणतीही क्षेत्रे असतील त्या क्षेत्रामध्ये लागू करायचा आणि त्यातून निघणारे निष्कर्ष जे आहेत ते प्राप्त करणे, याला उपयोजन असे म्हणतात. पहिली व्याख्या जी सांगितलेली आहे की उपयोजन म्हणजे काय, तर उपयोजन म्हणजे काय, कोणता एखादा विषय आहे, तो विषय जो आहे तो इतर कोणती क्षेत्रे आहेत त्या एखादा विषय कोणत्याही क्षेत्रामध्ये लागू करणे आणि त्यातून जे निघणारे निष्कर्ष आहेत ते निष्कर्ष प्राप्त करणे म्हणजे उपयोजन होय. त्यानंतर या ठिकाणी इतिहासाचे उपयोजन कशाला म्हणतात, इतिहासाची जी उद्दिष्टे आहेत ती इतिहासाची उद्दिष्टे इतर विषयाला लागू करून नवीन निष्कर्ष काढणे, यालाच इतिहासाचे उपयोजन असे म्हणतात. बघा, इतिहासाची जी काही उद्दिष्टे असतात ती उद्दिष्टे इतर विषय जे आहेत त्या इतर विषयांना लागू करून नवीन निष्कर्ष जे आहेत ते काढणे, यालाच इतिहासाचे उपयोजन असे म्हणतात. आता इतिहासाद्वारे भूतकाळामध्ये ज्या काही घटना घडत असतात आणि ह्या भूतकाळातील घडलेल्या ज्या घटना आहेत त्या घटनाविषयी जे ज्ञान, जी माहिती प्राप्त होते त्याचा उपयोग म्हणजे इतिहासातले भूतकाळामध्ये ज्या घडलेल्या घटना आहेत त्या घटनेविषयीचं मिळालेलं जे ज्ञान आहे त्या मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग जो आहे तो वर्तमान आणि भविष्य काळामध्ये सर्व समाजाला कसा होईल याचा विचार करणे किंवा याचा विचार उपयोजित इतिहासामध्ये केला जातो. कोणता विचार केला जातो? इतिहासामध्ये ज्या भूतकाळामध्ये घटना घडलेल्या आहेत त्या घटना घडलेल्या ज्या घटना आहेत त्या घटना संबंधीचं जे ज्ञान मिळवलेलं असतं किंवा प्राप्त केलेलं असतं त्या प्राप्त ज्ञानाचा उपयोग जो आहे तो वर्तमान काळ आणि भविष्य काळामध्ये सर्व समाजाला, समाज घटकाला कसा होईल याचा विचार कशामध्ये केला जातो? इतिहासाचे उपयोजनामध्ये केला जातो. आणि त्यानंतर असाही प्रश्न आपल्याला येतो की तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो, कारण काय? तंत्रज्ञानाचा इतिहास का अभ्यासावा लागतो? तर आपल्याला माहित आहे की लाखो वर्षाच्या ह्या वाटचालीमध्ये मानवाच्या प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यामध्ये नवी कौशल्य मानव अवगत करत गेला. हा जो लाखो वर्षाची वाटचाल आहे माणसाची, त्या माणसाच्या प्रगतीच्या प्रगती करत गेला त्या प्रत्येक टप्प्यामध्ये नवीन कौशल्य हा मानव काय करत गेलेला आहे, आपण अवगत करत गेलेलो आहोत. काय काय केलं? दगडापासून हत्यारं बनवली, त्यानंतर शेतीचे तंत्र, अशी वाटचाल आपण करत होतो आणि असं वाटचाल करत शेवटी आपण विज्ञान युगामध्ये आलो
त्यानंतर कृषी उत्पादने असतील, वस्तूंचं उत्पादन असेल, अभियांत्रिकी, अशा विविध बाबीमध्ये बदल होत गेलेले आहेत. वरच्या बदल होत गेले. यांत्रिकरणामुळे आपलं काय झालेलं आहे, ही जे यांत्रिकरण आलं त्यामुळं उत्पादन जे आहे ते भरमसाठ वाढलं. ही जी प्रगती झाली, ही प्रगती समजून घेणं गरजेचं असतं आणि त्यामुळं आपण कृषी क्षेत्रामध्ये किंवा इतर वेगवेगळ्या अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये विविध जी क्षेत्रे आहेत, आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काय प्रगती करत गेलो, ही प्रगती समजून घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास आपल्याला अभ्यासावा लागतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तत्वज्ञानाचा इतिहास. तत्वज्ञानाचा इतिहास जो आहे, त्या तत्वज्ञानाच्या इतिहासाचा अभ्यास करण्याची गरज का असते? प्रश्न काय? तत्वज्ञानाचा इतिहास अभ्यासण्याची का गरज असते आपल्याला? कारण आपण पाहतो की काल प्रवाहामध्ये विविध विचारसरणीचा उगम होत असतो. अनेक विचारसरणी आलेल्या आहेत आणि ह्या ज्या नवनवीन वेगवेगळ्या वेगवेगळ्या विचारसरणी निर्माण झालेल्या आहेत. या विचारसरणीचा समाजावर विविध काळामध्ये त्या पद्धतीने कमी अधिक परिणाम किंवा प्रभाव पडलेला आपल्याला दिसतो. आता या ठिकाणी विचारसरणी जी आहेत विविध, की ज्या विचारसरणीचा प्रभाव समाजावर पडलेला आहे कमी अधिक प्रमाणात, पण ह्या विचारसरणीचा उगम कसा झाला असेल, त्यामागील वैचारिक परंपरा कोणत्या होत्या, यांचा शोध घेणं सुद्धा गरजेचं आहे. यामध्ये काय गरजेचं आहे? ह्या ज्या विविध विचारसरणी आलेल्या आहेत की ज्यांचा समाजावर कमी अधिक प्रभाव पडलेला आहे, या विचारसरणीचा उगम कसा झाला आणि त्या वैचारिक परंपरा ज्या आहेत त्या मागच्या त्या वैचारिक परंपरा कोणत्या होत्या याचा शोध घेणे गरजेचं आहे. या विचारसरणीच्या वाटचालींना, या विचारसरणी ज्या आहेत त्या विचारसरणीच्या वाटचालीचा, त्यांच्या विकास आणि विकासामध्ये विस्तार किंवा अधोगती झाली असे समजा, तर अशा वेळेला विकास, विस्तार किंवा अधोगती, या अधोगतीचा इतिहास समजून घेणं गरजेचं आहे. आणि मग ह्या ज्या विचारसरणी आहेत वेगवेगळ्या, तत्वज्ञान आहेत, त्यांची वाटचाल कशी झाली, त्यांचा विस्तार कसा झाला, त्यांचा विकास कसा झाला किंवा काही वेळेला अधोगती कशी झाली, या सगळ्या बाबी समजून घेण्यासाठी आपल्याला तत्वज्ञानाचा इतिहास समजून घेणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. आता त्यानंतर पुढचा भाग जो आहे त्यामध्ये इतिहासाविषयी लोकांच्या मनामध्ये काही गैरसमज असतात. आता हे गैरसमज कोणते असतात असाही आपल्याला प्रश्न येऊ शकतो. हा जो इतिहास आहे, हा पहिला गैरसमज कोणता आहे की हा जो विषय आहे इतिहास, हा फक्त इतिहासकारांसाठीच आणि इतिहासाचा अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत या दोघांसाठीच आहे. इतिहास पहिला गैरसमज काय? इतिहास फक्त कुणासाठी आहे? इतिहासकारासाठी, जे इतिहासाचा काय करतात, इतिहास हा त्या इतिहासकारासाठी आणि दुसरं विद्यार्थ्यासाठी, जे विद्यार्थी काय करतात इतिहासाचा अभ्यास करणारेच फक्त आहेत, यांच्यासाठीच इतिहास आहे. ही पहिला गैरसमज आहे. त्यानंतर दुसरा गैरसमज कोणता आहे की वर्तमान काळामध्ये दैनंदिन जीवनामध्ये, प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनामध्ये या इतिहासाचा काहीच उपयोग नाही. पहिला गैरसमज कोणता आहे की हा इतिहास जो आहे तो इतिहास फक्त इतिहासकारांसाठी आणि इतिहासाचा अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठीच
सीमित आहे. आणि दुसरा गैरसमज काय की वर्तमान काळाचा जर विचार केला आपण तर या वर्तमान काळामध्ये आपलं जे दैनंदिन जीवन आहे त्या दैनंदिन जीवनामध्ये इतिहासाचा काही सुद्धा उपयोग नसतो, हा दुसरा गैरसमज आहे. त्यानंतर तिसरा गैरसमज कोणता आहे की इतिहास म्हणजे काय आहे, तर इतिहास म्हणजे राजांची युद्ध आहे. इतिहास म्हणजे काय, फक्त राजकारण आहे, हा सुद्धा गैरसमज आहे. इतिहास म्हणजे फक्त राजांची युद्ध आणि राजकारण ह्याच्याशिवाय इतिहासामध्ये दुसरं काहीच नाही, हा तिसरा गैरसमज आहे. तर त्यानंतर शेवटचा गैरसमज कोणता आहे, इतिहासासारखा विषय जो आहे तो आर्थिक दृष्ट्या उत्पादक क्षेत्राशी जोडला जाऊ शकत नाही. आर्थिक दृष्ट्या उत्पादक क्षेत्र जे आहे, उत्पादन जे मिळवायचे आर्थिक बाबतीत, त्या इतिहासाचा काडीमोड उपयोग आपल्याला होत नाही, हा चौथा गैरसमज आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे गैरसमज अत्यंत चुकीचे आहेत. तर या ठिकाणी इतिहास हा विषय अत्यंत माणसाच्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या अत्यंत महत्वाचा आहे. कारण कशामुळे महत्वाचा आहे, कारण इतिहासाच्या मुळापर्यंत आपण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत इतिहास आपल्याला नीट समजू शकत नाही. आणि ज्या वेळेला इतिहास आपल्याला समजतो त्यावेळेला इतिहासामध्ये ज्या काही घटना असतात, अशा काही रोमांचक घटना असतात की या घटनामुळं अक्षरशः आपल्याला प्रेरणा मिळते, उमेद मिळते, कसं जगावं, कसं राहावं, की त्या काळामध्ये आपले पूर्वज ज्यांना कोणतीही साधने नव्हती, कमी साधनाच्या जोरावर त्यांनी कशा पद्धतीने यश प्राप्त केलं याची माहिती आपल्याला मिळू शकते. आणि त्यामुळं ह्या पूर्वीच्या लोकांचा इतिहास अभ्यासल्यामुळं खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये एक नवी उमेद, नवी प्रेरणा मिळते आणि आपण काहीतरी एक पुढं भविष्यामध्ये मोठं बनू, यासाठी इतिहासाचे अभ्यास करणे गरजेचा. इतिहास हा सर्व घटकांना उपयुक्त असा अत्यंत अनन्यसाधारण विषय, अत्यंत महत्वाचं स्थान माणसाच्या जीवनामध्ये इतिहासाला आहे असं म्हणता येईल. विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा जो मुद्दा आहे ऐतिहासिक साधनांचे जतन. म्हणजे इतिहासाची जी साधने आहेत त्यांचं जतन करणं गरजेचं आहे. आणि ते जतन म्हणजे इतिहासाच्या साधनाचे जतन करण्यासाठी तुम्ही कोणते 8-10 उपाय सुचवाल असा प्रश्न आपल्याला येतो. त्यामुळे 8-10 मुद्दे आपण लिहिले पाहिजेत की इतिहासाचं जतन आपल्याला कशा पद्धतीनं करता येईल, कारण ते गरजेचं आहे. आपल्याला माहित आहे इतिहासाची जी वेगवेगळी भौतिक साधने असतील, लिखित साधने असतील, मौखिक साधने असतील आणि त्यानंतर दृक्य श्राव्य साधन हे चौथं साधन आलेलं आहे. पण ही जी साधने आहेत वेगवेगळी, ती साधनांचं जतन करणं अत्यंत महत्वाचं आहे. ती आपल्या देशाची संस्कृतीची धरोहर आहे. आणि त्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे, तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आपली जी किल्ले आहेत, स्मारके आहेत, राजवाडे आहेत, अशा वेगवेगळ्या ज्या वास्तू आहेत त्या वास्तू नियमित डागडुगी केली पाहिजे. त्या वास्तू व्यवस्थित केल्या पाहिजेत, त्यांची पडझड जी आहे ती थांबवली पाहिजे. त्यानंतर ह्या ज्या वास्तू आहेत त्या वास्तूंची नासधूस अजिबात करू नये आपण, आणि दुसऱ्यांनाही तसं न करण्यास सांगावे. त्याचबरोबर अशा ठिकाणी आपण गेलो तर त्या ठिकाणी एक काही जणांमध्ये असतं की त्या ठिकाणी लगेच जणू काय त्याच्या बापाचं ती वास्तू आहे, किल्ला आहे किंवा काय, तो काय करत असतो, लगेच अशा पद्धतीनं तो नाव करत असतो त्या ठिकाणी. अशा गोष्टी अजिबात करू नये.
काही लिहू नये तिथं, ह्या गोष्टी आपण कटाक्षाने टाळल्या पाहिजे. इतिहासाची जी नाणी आहेत, जुनी नाणी, हत्यारं आहेत, हे सावधतेने हाताळले पाहिजेत. आणि ही जी इतिहासाची नाणी, वेगवेगळी हत्यारे आहेत, ती अजिबात चोरी होणार नाही याची सुद्धा आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. आपली जी मौखिक साधने आहेत, उदाहरणार्थ ओव्या आहेत, लोकगीत आहेत, ग्रंथ आहेत, वेगवेगळं साहित्य आहे पुरातन, या सगळ्यांचं संकलन करून ते परत लिखित स्वरूपात लिहून काढलं पाहिजे, आणलं पाहिजे लिखित स्वरूपामध्ये. प्राचीन जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथाला वाळवी लागणार नाही, बुरशी लागणार नाही यापासून त्यांचं संरक्षण करणं आणि त्यासाठी कधी कधी कीटकनाशकांची औषधांचा वापर करणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. सर्व साधनांच्या जतनासाठी, ही जी वेगवेगळी साधने आहेत त्यांच्या जतनासाठी अनुभवी आणि तज्ञ मंडळी जी आहेत त्या वेगवेगळ्या माणसांचे आपण सल्ले घेतले पाहिजे. ऐतिहासिक साधनांच्या जतनासाठी शासनाने सुद्धा कडक कायदे केले पाहिजे. नुसते कायदे करून चालणार नाही, तर त्याची अंमलबजावणी सुद्धा काटेकोरपणे केली पाहिजे आणि त्याला तुम्ही आम्ही सर्वांनी साथ दिली पाहिजे. ऐतिहासिक साधनांचे महत्व समाजाला पटवून देण्यासाठी विविध उपक्रम आपण हाती घेणं गरजेचं आहे. जेणकेन प्रकारे समाजाचं काय होईल, प्रबोधन होईल आणि त्यानंतर ही जी साधने आहेत या प्राचीन इतिहासाविषयी जनतेच्या मनामध्ये आपुलकी निर्माण केली पाहिजे. प्राचीन इतिहास आपला भारताचा किंवा आपला कसा होता याविषयी लोकांच्या मनामध्ये, समाजाच्या मनामध्ये गोडी निर्माण करण्याचं आणि किंवा आपुलकी निर्माण करणं हे सुद्धा अत्यंत महत्वाचे आहे. ऐतिहासिक साधनांच्या जतनामध्ये सामान्य जनता जी आहे त्या सामान्य जनतेला काय केलं पाहिजे, मोठ्या प्रमाणात आपण त्या ह्याच्यामध्ये या कार्यामध्ये सामावून घेतलं पाहिजे आणि त्यामुळं असे वेगवेगळे म्हणजे लोकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळवला पाहिजे आणि हे एक सामाजिक कार्य आहे असं धरून या गोष्टी केल्या तर नक्कीच इतिहासाच्या साधनांचे जतन होईल. अशा पद्धतीनं आज आपण या पाठाचं अवलोकन केलेलं आहे. इतिहासाचे उपयोजित इतिहास आणि त्यामधले हे मुद्दे अभ्यासलेले आहेत. धन्यवाद.